शेतकरी हा निसर्गाचा आणि निसर्ग चक्राचा एक अविभाज्य भाग असतो. कारण निसर्गाची नक्कल करूनच तो शेती करायला शिकतो. ते कसं आज आपण पाहूया. नमस्कार, मी मल्हार. तुम्ही माझ्या पाठीमागे ही शेतीची खाचरं बघताय. गेल्या काही वर्षांपर्यंत इथे शेती व्हायची, पण आता शेती अजिबात होत नाहीये. शेती का सोडण्यात आली हा एक वेगळा प्रश्न आहे आणि स्वतंत्र एक ट्रॅजेडी आहे. यावरती एक स्वतंत्र चर्चा झाली पाहिजे. पण भात शेती बंद झाल्यानंतर सुद्धा या खाचऱ्यांमध्ये पावसाळ्यामध्ये गवत उगवतच. ज्याप्रमाणे भात सुद्धा एक प्रकारचं गवतच आहे. हजारो वर्षांपूर्वी माणसाने रानमाळावरून भाताची बियाणे आणली असतील आणि त्यापासून भात शेती सुरू केली असेल. भात शेती झाल्यानंतर कोणतं पीक घ्यायचं हे सुद्धा माणूस निसर्गाकडूनच शिकला. रानातून द्विदल आणलं आणि शेतात त्याचं पीक घेतलं. त्यातून शेतकऱ्याचीही भूक भागली गेली आणि जमिनीची सुद्धा. भातशेती पावसाळ्यामध्ये जमिनीचा नत्र शोषून घेते आणि द्विदल त्यानंतर जमिनीमध्ये नत्राचा पुरवठा करतो. द्विदलाची रोपं हवेतून नत्र शोषून घेतात आणि मुळाजवळच्या गाठ्यांमध्ये साठवून ठेवतात. नंतर हेच गाठ्या जमिनीची नत्राची कमतरता भरून काढतात. पण शेती नसताना ही नत्राची कमतरता कशी भरून काढली जाते? तर तुम्ही माझ्या पाठीमागे ही पिवळी फुलं बघताय. याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्मिथिया किंवा इथल्या स्थानिक भाषेमध्ये याला कवला म्हणतात. हे सुद्धा एका प्रकारचं द्विदल आहे. ह्याची भाजी सुद्धा केली जाते. नायट्रोजन फिक्सेशन करतं, अगदी पावटा, तूर, कडवेवाल प्रमाणेच. शेत जमिनीचा पोत ज्या वेळेला खराब होतो त्यावेळेला शेतकरी एखाद दुसऱ्या वर्षासाठी ती जमीन मोकळी सोडतात की जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी रानवनस्पती उगवावेत आणि त्या जमिनीचा पोत सुधारेल. निसर्गाची अशा प्रकारे नक्कल करून शेतकरी निसर्ग चक्रात कोणतीही ढवळाढवळ न करता निसर्ग चक्राचा एक भाग बनून जातो.